नमस्कार मित्रांनो, मी शीतल ट्रू स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। मित्रांनो, आजची ही गोष्ट एका अशा मुलीची आहे जिचे वडील मजुरी करून तिला वकील बनवतात, पण त्या समाजाच्या नजरेत ती बेशरम ठरते। ज्या गल्लीत ती लहानाची मोठी झाली तिथंच तिचे आणि तिच्या वडिलांचे चारित्र्य धुळीला मिळवले जाते। पण नियतीचा खेळ बघा, 5 वर्षानंतर त्याच गल्लीतले लोक नतमस्तक होऊन तिच्या दारात उभे असतात, कारण एका गंभीर गुन्ह्यात खुद्द तिचे वडील आरोपी असतात आणि त्यांना वाचवणारी दुसरी कोणी नसून त्यांचीच मुलगी असते। नेमकी ही घटना काय होती? समाजाच्या टोमण्यांना सईनं कसं उत्तर दिलं आणि आपल्याच वडिलांना वाचवण्याचं हे आव्हान तिनं कसं पेललं? चला तर मग जाणून घेऊया सईच्या संघर्षाचा आणि न्यायाचा हा थरार। माझं नाव सई। माझ्या बाबांनी, एका मजुराने आपल्या कष्टाच्या घामाने मला वकील बनवलं। मी जेव्हा कोर्टात प्रॅक्टिसला जायला लागले तेव्हा आमच्या गल्लीतल्या लोकांनी आम्हाला जेवढी बोलणी ऐकवली ती शब्दात मांडणं कठीण आहे। लोकांना मी बेशरम वाटले आणि माझ्या बाबांना बगैरत। पण मित्रांनो, हीच ती गल्ली होती जिथं माणसाच्या दुःखापेक्षा लोकांच्या जिभेला जास्त महत्त्व होतं। आणि आज आज त्याच गल्लीतले लोक नजर खाली घालून माझ्या घराबाहेर शांत उभे होते, कारण माझ्या हातात असा एक केस आला होता जो मला लढायचाच नव्हता आणि त्या केसचा आरोपी दुसरा कोणी नसून खुद्द माझे बाबा होते। आमची गल्ली म्हणजे जणू एक बंदिस्त जग। इथे भिंतींना तर कान होतेच, पण त्यासोबत जीवही होती। कोणाच्या घरी काय शिजतंय इथपासून ते कोणाच्या मनात काय दुःख आहे इथपर्यंत सगळं काही लोकांच्या चर्चेचा विषय असायचा। अशा एका मोडकळीस आलेल्या घरात मी आणि बाबा राहत होतो। बाबा एक साधा मजूर, त्याच्या हातावरच्या त्या घट्ट खुणा आणि चेहऱ्यावरच्या खोल सुरकुत्या त्यांच्या आयुष्यातल्या संघर्षाची साक्ष देत होत्या। त्यांनी मला वाढवण्यासाठी उन्हातान्हात किती कष्ट सोसले हे फक्त ते जाणत। माझी आई मला लहानपणी सोडून गेली होती। बाबा सांगायचे, आईला गरिबीत जगायची अजिबात इच्छा नव्हती। तिला स्वप्न होती, तिला श्रीमंती हवी होती। बाबा तिला खूप प्रेम द्यायचे, पण तिचं समाधान त्या प्रेमात नव्हतं। तिला हवं होते दागिने, चांगले कपडे आणि आलिशान घर। बाबांनी तिला खूप समजावलं, तिच्या छोट्या छोट्या हौशी पुरवल्या, पण जसा काळ पुढे सरकला तसा तिच्या अपेक्षा वाढत गेल्या। त्या पूर्ण करणं बाबांच्या आवाक्याबाहेर होतं। एक दिवस तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला। बाबांनी तिला खूप थांबवलं, पण ती थांबली नाही। तेवढ्यातच बाबांना कळलं की आई गरोदर आहे, म्हणजे मी त्यांच्या आयुष्यात येणार होते। पण आईने तर जिद्दच धरली होती की तिला हे घर सोडावंच लागणार। बाबा म्हणायचे, वेळेचा प्रश्न आहे ग, मी मेहनत करेन आणि तुझे सगळे लाड पुरवीन। पण आईचं म्हणणं एकच होतं, तुमची स्वप्न पूर्ण होईपर्यंत माझी म्हातारपणाची वेळ येईल। ती बाबांशी सतत भांडायची। तिने स्पष्ट सांगितलं, तिला गरिबी नकोय, तिला असा माणूस हवाय जो तिचे सगळे लाड पुरवेल। तिच्या घरच्यांनीही तिला खूप समजावलं, पण दौलतीचं असं काही भूत तिच्या डोक्यावर सवार झाला होता की तिला बाबांचं प्रेमही नर्क वाटू लागलं होतं। तिने ठरवलं होतं की ती मला सोडून जाईल आणि माझ्याशी काहीही संबंध ठेवणार नाही। जेव्हा एखादी स्त्री असा ठाम निर्णय घेते तेव्हा ती कोणाचा ऐकत नाही। मी तिला परवानगी दिली, पण जाता जाता माझी एकच इच्छा होती की तिने ती पूर्ण करावी। मी तिला सांगितलं की तुझ्या पोटातलं बाळ माझं आहे, तर किमान त्या बाळाचा जन्म होईपर्यंत तरी तू इथे थांब। तिने ही अट मान्य केली आणि ती थांबली। तुझ्या जन्मानंतर तिची प्रकृती काही ठीक राहत नव्हती। मी तिचे खूप उपचार केले। मला वाटलं होतं की कदाचित तुला पाहून तिला आईपणाची जाणीव होईल आणि ती आपल्याला सोडून जाणार नाही, पण माझी ही अपेक्षा साफ चुकीची होती। तिला ना माझी चिंता होती ना तुझी। तू 3 महिन्याची होतीस तेव्हा तिची प्रकृती थोडी सुधारली आणि तिने पुढे जाण्याचा निर्णय घेतला। तिने मला स्पष्ट सांगितलं की आता मला घटस्फोट दे। मी तिला खूप आर्जव केली, तिला सांगितलं की माझ्यासाठी नाही तर किमान आपल्या मुलीसाठी तरी थांब, पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती। ती म्हणाली की हे तुझं टेन्शन आहे, तूच म्हणाला होतास की बाळ जन्माला आल्यावर तू मला सोडशील आणि आता या बाळाचं कारण देऊन मला अडवू नकोस। ज्या मातेला आपल्या पोटच्या गोळ्याची काहीच काळजी नव्हती ती माझ्यावर काय प्रेम करणार? अखेर तिच्या म्हणण्यानुसार मी तिला घटस्फोट दिला। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आणि ती सामान बांधून निघून गेली। जाताना तिच्या डोळ्यात एक थेंबही पाणी नव्हतं, पण मी मात्र आतून पूर्णपणे तुटलो होतो।
मला फक्त एकाच गोष्टीची काळजी होती की आईशिवाय माझी मुलगी मोठी कशी होईल. पण मग मी विचार केला की ती आपल्यासाठी मेलेलीच आहे आणि मेलेल्या माणसाचं दुःख आपण काही दिवसच करतो, त्यानंतर आयुष्य पुन्हा रुळावर येतं. मी आईला पूर्णपणे विसरून गेलो होतो, पण मी हे सत्य तुझ्यापासून कधीच लपवलं नाही, कारण मला नको होतं की तू मोठी झाल्यावर तुला या वास्तवाचा धक्का बसावा. मी तुला लहानपणापासूनच सांगितलं होतं की तुझी आई ऐशोआरामासाठी आपल्याला सोडून गेली आहे. ती कुठे आहे हे मला माहित नाही आणि मला जाणूनही घ्यायचं नाही. माझ्यासाठी माझं जग म्हणजे तू आहेस. मी तुझ्यासाठी संपूर्ण जगाशी लढायला तयार आहे. मी तुला कमजोर नाही तर एक अशी कणखर स्त्री बनवेन की कोणत्याही संकटासमोर तू हार मानणार नाहीस. बाबांचे हे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी यायचं. मी हे मनात पक्क केलं होतं की माझ्यासाठी माझी आई जन्माला येतानाच वारली आहे. ज्या स्त्रीने आपल्या 3 महिन्याच्या बाळाचा विचार केला नाही, तिच्यावर काय दुःख करायचं. आईच्या प्रेमाची उणीव बाबांनी कधीच भासू दिली नाही. त्यांनी आई आणि बाप या दोन्ही भूमिका बजावल्या. कष्टाची कामं केली, लोकांची बोलणी खाल्ली, पण एकच स्वप्न उराशी बाळगलं की माझ्या मुलीला शिकून सवरून एक स्वाभिमानी माणूस बनवायचं. बाबांच्या त्या कष्टाची जाणीव मला होती, म्हणूनच त्यांची मेहनत वाया जाऊ द्यायची नाही हे मी ठरवलं होतं. मी रात्रंदिवस एक करून अभ्यास केला. चिमणीच्या किंवा कमी प्रकाशाच्या बल्बच्या उजेडात डोळे लाल होईपर्यंत मी वाचन करायचे. मी कधीही तक्रार केली नाही. माझी मेहनत अखेर फळाला आली. बाबा नेहमी म्हणायचे की तुला हवं ते बन, त्यासाठी कितीही खर्च झाला किंवा कितीही कष्ट पडले तरी मी मागे हटणार नाही. मला वकील बनायचं होतं. बाबांच्या त्या कष्टाच्या जोरावर मी लॉ केलं आणि डिस्ट्रिक्ट कोर्टात प्रॅक्टिसला सुरुवात केली. केस, क्लायंट्स आणि कोर्टाच्या पायऱ्या यात माझं आयुष्य गुंतलं होतं. माझ्या यशाने बाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या संघर्षाचं फळ त्यांना मिळत होतं. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले होते, कारण शेवटी त्यांच्या आयुष्याची सर्वात मोठी लाचारी त्यांच्या मुलीच्या भविष्यात अडथळा ठरली नव्हती. पण माझ्या वडिलांना कदाचित हे विसर पडला होता की आपण ज्या समाजात आणि ज्या वस्तीत राहतो तिथे गरिबाची खुशी आणि मुलीचं यश हे दोन्हीही लोकांच्या नजरेत संशयास्पद आणि उपहासाचे ठरतात. माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि वेदनादायी टप्पा त्या दिवसापासून सुरू झाला जेव्हा मी पहिल्यांदा कोर्टात जाणं सुरू केलं. मी पहिल्यांदा माझ्या पांढऱ्या साडीवर तो काळा कोट चढवला होता. तो काळा कोट जो जर प्रामाणिक व्यक्तीने घातला तर न्यायाची बाजू घेतो आणि जर चुकीच्या माणसाने घातला तर अधर्माला साथ देतो. पण मी माझ्या वडिलांसारखी नेहमी सत्याची कास धरली होती. माझ्या या वस्तीतील लोकांसाठी आणि त्यांच्या विषारी नजरांसाठी मी एक खुली आव्हान बनले होते. पहिल्या दिवशी जेव्हा मी वकिलाचा गणवेश घालून वडिलांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडले तेव्हा संपूर्ण वस्तीत एका वेगळ्याच चर्चेला उधाण आलं होतं. वस्तीच्या नाक्यावर त्या ओट्यावर नेहमीच रिकामटेकड्या माणसांची गर्दी असायची, ज्यांना कसलाही उद्योग नव्हता. दिवसभर चहाच्या चुसक्या घेत आणि घराच्या आड लपून दुसऱ्यांच्या आयुष्यातील कमतरता शोधणाऱ्या स्त्रियांची तिथे जणू मीटिंग भरायची. सर्वांची नजर माझ्यावर खेळी होती. वस्तीतील सर्वात विषारी जिभेची बबिता आंटी. तिचे कामच लोकांच्या घरात आग लावण्याचे होते. तिने ओढणी तोंडात दाबून आपल्या सोबतीला असलेल्या स्त्रियांना टोमणा मारला. बघा बघा, आता ही गरिबाची राजकन्या वकील मॅडम बनून घर सोडून निघाली आहे. आता ही वकील बनून लोकांकडे सवाल जबाब करेल आणि बदमाशी करेल. तिच्या बापाने तिला कसलीच तमीज शिकवलेली नाही, फक्त सगळी लाज शरम विकून टाकली आहे. एवढ्या तरुण मुलीला अशा थाटामाटात पुरुषांच्या गर्दीत कामाला पाठवत आहे. ही तर त्या नकारात्मक कमेंटची फक्त सुरुवात होती. लोकांच्या नजरेतील ती जळफळाट आता एखाद्या भडकत्या लाव्हासारखी झाली होती. मी रोज कोर्टात जाऊ लागले आणि घर सोडवताना रोज मला अशाच टोमण्यांना सामोरं जावं लागे. लोक माझ्याबद्दल उलटसुलट चर्चा करायचे. कोणीही माझ्या यशाचे कौतुक करायला तयार नव्हतं. उलट मी काही गुन्हा केल्यासारखे वागत होते. एका गरीब घरातील मुलगी जेव्हा बाहेर पडू लागली, पुरुषांच्या कामात लक्ष घालू लागली, तेव्हा हे कोणालाच पसनी पडत नव्हतं. प्रत्येक जण म्हणायचा की बापाने मुलीला बिघडवलं आहे. रात्री उशिरा येणं आणि सकाळी लवकर निघणं यावरूनही माझ्या चारित्र्यावर शंका घेतली जात होती.
वकील बनणं हे केवळ एक निमित्त असून ते आड मी काहीतरी चुकीचे धंदे करत आहे असा खोटा प्रचार सुरू झाला होता. मी शांतपणे या सगळ्या गोष्टी ऐकत राहायचे आणि मनात पक्क केलं होतं की एक दिवस मी या सगळ्या लोकांना माझं कर्तृत्व सिद्ध करून उत्तर देईन. माझे मौन त्यांच्यासाठी टोचणारं होतं, कारण त्यांचे शब्द एखाद्या जहरी खंजिरासारखे असायचे. वस्तीतील शर्माजी तर जाहीर कार्यक्रमात बोलायचे की हे वकिलाचं काम म्हणजे निव्वळ एक बहाणा आहे, अस्सल काम तर काही वेगळंच चाललंय. जेव्हा रात्री मी थकून घरी परतायचे तेव्हा बायका मुद्दाम मोठ्या मोठ्याने माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायच्या. त्यांच्यासाठी एक मुलगी घराच्या बाहेर पडते म्हणजे ती आपलं चारित्र्य विकते, हाच एकमेव अर्थ होता. दुसरीकडे माझ्या वडिलांची अवस्था मात्र एखाद्या पंख छाटलेल्या पक्षासारखी झाली होती. जेव्हा ते दुकानात सामानासाठी जायचे तेव्हा लोक त्यांच्या मागे कुत्सितपणे बोलायचे, बघा तो बिनलाजीचा बाप चाललाय, ज्याची रोटी आता मुलीच्या कमाईवर चालते. अखेर मुलगी आपल्या आईवरच जाणार ना. ज्याप्रमाणे एक दिवस त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली होती तशीच त्यांची मुलगीही त्यांना सोडून जाईल आणि कदाचित याच भीतीने त्यांनी मला नोकरीवर लावलं असावं. हे शब्द माझ्या वडिलांच्या कानावर पडले तेव्हा त्यांना जणू पिळलेल्या शिशाच्या धारेसारखी वेदना झाली. त्यांचा उर अभिमानाने भरण्याऐवजी दुःखाने फुटू लागला होता. त्यांना वाटत होतं की आपण ओरडून सांगावं की त्यांची मुलगी बाहेर काही वाईट काम करण्यासाठी नाही, तर ज्या निरागस लोकांना न्याय हवा आहे त्यांच्यासाठी ती लढा देत आहे. त्यांना सांगावंसं वाटत होतं की त्यांच्या मुलीने किती रात्र जागून आणि किती कष्ट करून हे यश मिळवलं आहे, पण त्यांना हेही ठाऊक होतं की हे लोक सत्य ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीत. त्यांना फक्त दुसऱ्याचे अब्रू लुटण्यात आनंद मिळतो. ही बाब आता फक्त टोमण्यांपुरती मर्यादित राहिली नव्हती. हळूहळू मोहल्ल्यातील लोकांनी माझा आणि बाबांचा सामाजिक बहिष्कारच घातला होता. दुकानदारांनी त्यांना उधारीवर सामान देणे तर लांबच, पण रोख रक्कम देऊनही सामान देण्यास टाळाटाळ करायला सुरुवात केली होती. वस्तीतील कोणत्याही कार्यक्रमात किंवा लग्नात आम्हाला आमंत्रण येणं बंद झालं होतं. इतकंच काय, जर बाबा मंदिरात दर्शनासाठी गेले तर लोक त्यांच्या जवळून जाणून बुजून लांब व्हायचे, जणू काही गरिबीची लाचारी किंवा मुलीचं वकील असणं हा काही संसर्गजन्य आजार आहे जो त्यांनाही लागेल. एका दिवशी आमच्या वस्तीतील चौधरी काकांनी सर्वांना एकत्र जमवून जाहीर केले की रणजित आणि त्याच्या मुलीशी कोणतेही संबंध ठेवणार नाही आणि लवकरच सगळे मिळून काहीतरी असा मार्ग काढतील की या बगैरत बापाला आणि बेशरम मुलीला या वस्तीतून बाहेर हकलून दिले जाईल. हा दिवस माझ्यासाठी एका अग्निपरीक्षेसारखा होता. मला या लोकांविरुद्ध आवाज उठवायचा होता, पण लोकांनी मला रोखलं. ते म्हणाले, बेटा, मला असं वाटत नाही की तू तुझं काम सोडून या लोकांच्या बोलण्यावर लक्ष देशील. जे होतंय ते होऊ दे, तू फक्त तुझ्या कष्टावर लक्ष केंद्रित कर. वेळ आल्यावर हे लोक स्वतः शांत होतील. या लोकांशी वाद घालून काहीही साध्य होणार नाही. बाबांच्या सांगण्यावरून मी गप्प राहिले, नाहीतर देवाने मला इतकी बुद्धी आणि इतकी ताकद दिली होती की मी त्यांना त्यांची जागा दाखवू शकले असते. आमच्या घरात एक भयान उदासी पसरली होती. मी बाहेरच्या जगात लोकांसाठी न्याय मागत होते, पण स्वतःच्या घरात मात्र माझ्याच वडिलांची इज्जत धुळीला मिळत होती. माझी हिंमत आता संपत चालली होती. बाहेर काळोख दाटला होता आणि वस्तीतील कुत्री भुंकत होती. मी एका क्लायंटला भेटून घरी परतत होते. मी स्वतःला खूप खंबीर बनवलं होतं की लोकांच्या बोलण्याने मला काहीच फरक पडणार नाही, पण जेव्हा मी बाबांचा विचार करायचे तेव्हा मन सुन्न व्हायचं. ते आजही त्या स्थितीत आहेत जिथे त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली होती. त्यांनी एकट्याने मला वाढवलं आणि आज लोकांनी त्यांच्या चारित्र्यावर आणि माझ्या कष्टावर शंका घेऊन त्यांना आतून पूर्णपणे खच्ची केलं होतं. हे विचार करून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला एक यशस्वी माणूस बनायचं होतं, पण आता मला माझ्या कामाचा तिरस्कार वाटू लागला होता. जे काम माझ्या वडिलांच्या स्वाभिमानाला धक्का लावत होतं ते मला आता सहन होईना. घरी आल्यावर मी माझ्या वकिलाचा कोट जमिनीवर फेकला आणि रडू लागले. बाबा अंगणात चारपाईवर बसले होते. त्यांनी माझं रडणं पाहिलं आणि ते धावत माझ्या जवळ आले. मी त्यांच्या गुडघ्यावर डोकं ठेवलं आणि हुंदके देत म्हणाले, बाबा, माझ्याकडून आता हे सहन होत नाहीये. मला या लोकांना त्यांची लायकी दाखवून द्यायची आहे. या लोकांचे घाणेरडे टोमणे आणि तुमचे ते मान खाली घालून जगणं मला आता बघवत नाहीये. मी पुढे म्हणाले,
बाबा, मी या लोकांना त्यांची जागा दाखवून देऊ इच्छिते आणि जर तुम्ही हे असंच सहन करत राहिलात तर मी उद्याच माझा परवाना सरेंडर करेन. आपण उपाशी राहू. मी लोकांच्या घरी जाऊन भांडी घासेन, पण मला आता वकील बनायचं नाही. ज्या काळ्या कोटाने माझ्या वडिलांना लोकांच्या नजरेत बगैरत ठरवलं, त्या कोटाचा मला आता तिरस्कार वाटतोय. माझे हे शब्द त्याच्या काळजाला एखाद्या बाणासारखे टोचत होते. माझे हे शब्द माझ्या वडिलांच्या काळजाला एखाद्या बाणेसारखे टोचत होते. त्यांनी आपल्या खुरदऱ्या आणि कष्टकरी हातांनी माझे डोळे पुसले. त्यांच्या डोळ्यातही पाणी होतं, पण त्यांचा पवित्रा एवढा अढळ पर्वतासारखा खंबीर होता. त्यांनी माझा चेहरा आपल्या हातात घेतला आणि त्या जड पण ठाम आवाजात म्हणाले, माझ्या लेकी, माझ्या काळजाचा तुकडा, तुला काय वाटतं या अशिक्षित आणि खुजा विचारांच्या माणसाच्या बोलण्याने तुझ्या बापाची इज्जत कमी होईल? इज्जत तर वरचा देव देतो. हे लोक जे आपल्याला शिव्या देतात ते खरं तर तुझ्या पवित्रतेच्या तेजाला घाबरतात. यांना याचं दुःख नाहीये की तू घराबाहेर पडतेस. यांना दुःख याचं आहे की एक गरीब मजुराची मुलगी इतकी काबिल कशी काय झाली. बाबांनी दीर्घ श्वास घेतला आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, बेटा, तू काहीही चुकीचं करत नाहीयेस. निरागस लोकांना न्याय मिळवून देणं, त्यांचं दुःख समजून घेणं हे तुझं काम आहे. या वस्तीतील लोकांच्या टोमण्यांना घाबरून तू तुझं स्वप्न कसं सोडू शकतेस? वकील होणं हे तुझं स्वप्न होतं आणि तुला ठाऊक आहे की तुझा बाप हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती झटला आहे. काय तू माझ्या कष्टांची अशी माती करणार? जेव्हा ध्येय मोठं असतं तेव्हा वाटेत येणाऱ्या संकटाशी लढावंच लागतं. या लोकांच्या गप्पा तुझ्या स्वप्नांपेक्षा मोठ्या आहेत का? हे वस्तीतले लोक फक्त बोलू शकतात, कोणाचं दुःख वाटून घेऊ शकत नाहीत. मी तुला इतके काबिल यासाठीच बनवले की उद्या मी नसेन तेव्हा तू कोणासमोर झुकू नयेस. आता तू इतक्या कष्टानंतर एक उत्तम वकील बनली आहेस तर तू मागं हटण्याची गोष्ट करतेस. आता मागे फिरू नकोस. जर तू आज थांबलीस तर या खुजा लोकांचा विजय होईल आणि माणुसकी हरून जाईल. हे लोक तुला आज बेशरम म्हणतात ना, म्हणू दे. तू तुझं काम प्रामाणिकपणे करत राहा. एक दिवस हीच वस्ती, हेच लोक आणि हीच विषारी जीभ तुझ्या समोर डोकं झुकवतील आणि तुझा आदर करतील. तेव्हा त्यांना समजेल की खरा बेशरम कोण आणि खरा मसीहा कोण. उठ माझ्या मुली, डोळे पुस आणि जा. तुझं कर्तव्य बजाव. तुझा बाप तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, मग पूर्ण जग आपल्या विरोधात का असेना. वडिलांच्या या शब्दांनी जणू माझ्या मृत शरीरात नवीन चैतन्य फुंकले होते. बाबांचा विश्वास माझ्यासाठी एखाद्या ढाल तलवारीसारखा होता. मी डोळे पुसले, माझी बॅग उचलली आणि एक नवीन निश्चय करून उभी राहिले. मला ठाऊक होतं की वस्तीच्या त्या अरुंद गल्लीत अजूनही अंधार आणि द्वेष माझी वाट पाहत असेल, पण माझ्या मनात वडिलांच्या आशीर्वादाची आणि कर्तव्याची अशी काही ज्योत पेटली होती की आता कोणतेही टोमणं माझं पाऊल डगमगू शकत नव्हते. पुढच्या दिवशी मी शांतपणे तयार झाले. घराची कडी उघडली आणि वडिलांचे आशीर्वाद घेऊन वस्ती बाहेर पडले. आता त्या लोकांच्या तिरस्काराला माझ्या लेखी काहीही किंमत उरली नव्हती, कारण माझी खरी मंजिल ते निरागस लोक होते, ज्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकत होते. कोर्टात नेहमीप्रमाणे गजबज होती. मी माझ्या चेंबर्समध्ये बसून फाईल्स आणि कायद्याची पुस्तकं चाळत होते. त्यानंतर क्लायंटचे मेसेज आणि कॉल पाहून मी क्लॉज लिस्ट तपासली, ज्यावरून आज माझे कोणते खटले कोणत्या कोर्टात आहे हे मला समजलं. मी माझ्या सिनियर वकिलांसोबत खटल्यांवर चर्चा केली, क्लायंट्सला भेटून महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या. कोर्ट रूममध्ये गेल्यावर माझे काम फक्त वाद घालणे नव्हते, तर न्यायाधीशांसमोर माझ्या क्लायंटची बाजू भक्कमपणे मांडणे, साक्षीदारांची उलट तपासणी करणे आणि समोरच्या वकिलाच्या युक्तिवादाला कायद्याच्या आधारे चोख उत्तर देणं हे होतं. मी कोर्टात न्यायाधीशांसमोर माझ्या क्लायंटची बाजू मांडते, साक्षीदारांची उलट तपासणी करते आणि समोरच्या वकिलाच्या युक्तिवादाला कायद्याच्या विविध कलमांचा आणि जुन्या निकालांचा दाखला देऊन चोख प्रत्युत्तर देते. कधी कधी गरज पडल्यास मी खटल्याची तारीख वाढवून मिळण्यासाठी अर्जीही करते. या दिवसात माझ्याकडे एक असा खटला आला ज्यामध्ये मी इतकी गुंतून गेले होते की काही दिवस माझ्या वस्तीतील लोकांच्या टोमण्याकडे मी पूर्णपणे दुर्लक्ष केलं. तो खटला होता एका गरीब शिक्षकाचा, ज्यांचं नाव होतं महेश. त्यांच्यावर असा आरोप होता की त्यांनी आपल्या सुनेला हुंड्यासाठी छळलं आणि तिची हत्या केली. ही बातमी संपूर्ण शहरात वणव्यासारखी पसरली होती आणि मीडियानेही
त्यांना आधीच दोषी ठरवून ठेवलं होतं. हा खटला इतका चर्चेत होता की तो जिंकणं अशक्य वाटत होतं, पण मी तो आव्हान म्हणून स्वीकारलो. तपासादरम्यान मला अनेक गोष्टी समजल्या. त्या सुनेचा मृत्यू ही आत्महत्या नसून ती पूर्वनियोजित कटकारस्थान होतं. खरा गुन्हेगार महेश नसून त्यांच्या सुनेचा प्रियकर आणि त्याचा भाऊ होता. मालमत्ता बळकावण्यासाठी त्यांनी हा संपूर्ण बनाव रचला होता. त्यांनी बनावट चार्ट्स, खोटे साक्षीदार आणि बोगस पुरावे तयार केले होते. एक आरोपी एक छोटीशी चूक करून बसले. मी त्यांच्या मोबाईलची लोकेशन हिस्ट्री, सीसीटीव्ही फुटेज आणि बँक ट्रान्झॅक्शनच्या आधारे हे सिद्ध केलं की घटनेच्या वेळी आरोपी तिथे उपस्थित होते, तर महेश तिथे नव्हतेच. कोणालाही वाटले नव्हते की मी हा खटला जिंकेल, पण मी कोर्टात एक एक पुरावा इतक्या बारकाईने मांडला आणि साक्षीदारांची अशी साक्ष घेतली की एक खोटा साक्षीदार फुटला की दुसरा आपोआप सत्य बोलू लागला. शेवटी न्यायाधीशांनी महेशांना निर्दोष मुक्त केलं आणि खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा सुनावली. माझा हा खटला संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनला. माझ्यासारख्या तरुण महिला वकिलाने हा नवीन खटला जिंकून एका निष्पाप माणसाला न्याय मिळवून दिला होता. त्या दिवशी मला माझ्या कर्माचा सार्थ अभिमान वाटत होता. वडिलांच्या डोळ्यातही आनंदाश्रू होते. त्यांनी म्हटलं, लेकी, आज लोकांनी फक्त माझ्या मुलीलाच नाही तर तुझ्या कष्टाला आणि हुनरलाही सलाम केला आहे. तू बघ, हीच यशगाथा पुढे जाऊन तुझा मोठा मुकाम निर्माण करेल. मी आता खूप खंबीर बनले होते. पण आमच्या वस्तीतील लोकांची बुद्धी मात्र बदलली नव्हती. मला वाटलं होतं की काळाच्या ओघात त्यांची ही द्वेषाची भावना कमी होईल, पण उलट ती वाढतच चालली होती. चौधरी काकांचा अहंकार या गोष्टीला कधी स्वीकारायला तयार नव्हता की एका गरीब मजुराची मुलगी त्यांच्या इच्छेविरुद्ध या वस्तीत राहून वकील म्हणून काम करते आणि पुरुषाशी बरोबरीने वाद घालते. त्यांनी पुन्हा एकदा वस्तीतील मीटिंग बोलावून एक पंचायत भरवली. तिथे आपल्या अहंकारी स्वभावात ते म्हणाले, आमच्या या वस्तीची एक संस्कृती आणि अब्रू आहे. इथल्या बहिणी लेकी कधीच घराबाहेर पडत नाहीत आणि पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून नोकऱ्या करत नाहीत. पण आज रणजित आणि त्यांच्या मुलीने आमच्या वस्तीच्या या संस्कृतीला मातीत मिळवले आहे. एक तरुण मुलगी कोर्टात जाऊन लोकांशी वाद घालते, सकाळी लवकर एकटीच घराबाहेर पडते, रात्री न जाणे कधी घरी येते आणि आम्ही सगळे हे निमूटपणे बघतोय. उद्या आपल्या घरातल्या बहिणी लेकी पण याच मार्गावर चालल्या तर आपण कुणाला तोंड दाखवायचं? म्हणून मी असा निर्णय घेतलाय की या वस्तीत आता एकतर रणजित आणि त्याची ती बेशरम मुलगी राहतील, नाहीतर आम्ही शरीफ लोक राहू. आधी तिची आई एका श्रीमंत माणसासोबत पळून गेली आणि आता तिची मुलगी न जाणो कोणाकोणाशी संबंध ठेवते. चौधरी काकांनी वस्तीतल्या लोकांच्या मनात असलेल्या द्वेषाच्या आगीवर तेल ओतण्याचे काम केलं होतं आणि सगळ्यांनी एकमताने चौधरीच्या निर्णयाचे समर्थन केलं. वस्तीतील बबिता आंटी तर इतक्या खालच्या पातळीला गेली की तिने जाहीर केलं की या बापलेकीचं तोंड काळ करून त्यांना गाढवावरून ढिंड काढायला हवी, जेणेकरून भविष्यात कोणी गरीब मुलीला नोकरी करायची हिंमत होणार नाही. त्यांच्या मते मुलींनी फक्त घरात राहायचं असतं, त्यांना डॉक्टर, वकील किंवा पोलीस बनवण्यात काहीच अर्थ नाही. ही बातमी माझ्या वडिलांच्या कानावर पडली तेव्हा त्यांच्या शरीराचा थरका उडाला. त्यांनी आयुष्यभर शराफत आणि प्रामाणिकपणा जपला होता. आई तर स्वतःच्या मर्जीनं सोडून गेली होती, त्यात बाबांची काय चूक होती? आणि आता हे लोक आम्हाला वस्तीतून हकलून देण्याची तयारी करत होते. हे सगळं ऐकून बाबांच्या मनात वादळ उठलं होतं. त्यांना वाटत होतं की त्यांनी जाऊन चौधरी प्रतापचा गळा पकडून विचारावं की माझ्या मुलीने नेमका कोणता गुन्हा केला आहे. गरिबीत राहून प्रामाणिकपणे काम करणे हा एवढा मोठा गुन्हा आहे की त्याची शिक्षा आम्हाला दरबदर व्हावं लागेल. पण बाबांना ठाऊक होतं की गरीब माणसाच्या आवाजाला काहीच किंमत नसते आणि जर ते बोलायला गेले तर हे लांडगे त्यांना आणि मला कच्च खाऊन टाकतील. बाबांनी सगळं शांतपणे सहन केलं आणि आकाशाकडे बघून फक्त एवढंच म्हटलं की आमची इज्जत देवाला ठाऊक आहे. ही गोष्ट बाबांनी मला सांगितली नव्हती कारण मी कोर्टाच्या कामात खूप बिझी होते. पण रात्री जेव्हा मी घरी आले आणि बाबांसोबत जेवायला बसले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची ती भीती आणि उदासी माझ्या नजरेतून सुटली नाही. मी त्यांचे हात हातात घेतले आणि विचारलं की बाबा, तुम्ही इतके का घाबरले आहात? जेव्हा बाबांनी मला वस्तीतल्या लोकांच्या त्या फतव्यांबद्दल सांगितलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. जणू कोणी माझी आत्मा ओरबाडून काढली आहे असं मला वाटलं. पण मी स्वतःला सावरलं, त्यांचे डोळे पुसले
आणि शांतपणे म्हणाले, ठीक आहे बाबा, जर त्यांना वाटतं की आपण इथं राहू नये तर आपण इथून नक्कीच निघून जाऊ. बाबा गोंधळून म्हणाले, बेटा तू हे काय बोलतेस? हे आपलं जुनं घर आहे. माझी सगळी आयुष्यभराची कमाई इथे आहे. आपण हे घर सोडून कुठे जाणार? मी हसून म्हणाले, बाबा आता तुमची मुलगी एक मोठी वकील झाली आहे. तुमच्याकडे इतके पैसे आहेत की मी आपल्यासाठी एक चांगल्या वस्तीत छानसं घर घेऊ शकते. आपण का आयुष्यभर या छोट्याशा आणि घटिया वस्तीत राहायचं? तुम्ही मला यासाठी एवढं काबिल बनवलं होतं का? नाही बाबा, आता तुमची मुलगी स्वतःच्या पायावर उभी आहे. आपण इथं राहणार नाही. मी माझ्या कमाईतून अशा मोहल्ल्यात घर घेईन जिथली माणसं स्त्रियांचा आदर करतात आणि त्यांना प्रगती करून देतात. आणि राहिला प्रश्न या घराचा, तर या घराशी आपल्या आठवणी जोडल्या आहेत. आपण याला फक्त कुलूप लावून बंद करूया. जेव्हा कधी तुम्हाला या घराची आठवण येईल तेव्हा आपण इथं भेटायला येऊ. पण आता या नको असलेल्या लोकांसाठी आपण इथं राहणार नाही. घर बंद करून आपण निघून जाऊ आणि जेव्हा कधी तुम्हाला या घराची आठवण येईल तेव्हा आपण इथे येऊन बघू. पण आता आपण इथे राहणार नाही. माझं हे बोलणं ऐकून बाबांच्या चेहऱ्यावर एक समाधानाची स्मितरेषा उमटली आणि ते म्हणाले की, लेकी, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. आता माझ्या प्रगतीचे दिवस सुरू झाले होते आणि मी मनाशी पक्क केलं होतं की गरिबीच्या या दिवसानं आता कायमचा निरोप द्यायचा. ज्या वडिलांनी माझ्यासाठी आयुष्यभर कष्ट केले त्यांना आता मी आराम देणार होते आणि त्यांना या नरकासारख्या वस्तीतून दूर घेऊन जाणार होते. इतक्या दूर जिथे त्यांना कोणीही बगैरत बाप म्हणून हिणवणार नाही. मी वडिलांना कसा बसा धीर दिला होता, पण खोलीत आल्यावर मी खूप रडले. मला ठाऊक होतं की बाबांना या घराशी किती भावनिक ओढ होती. माझी ही बालपणाची असंख्य स्वप्न आणि आठवणी या भिंतीशी बांधल्या होत्या. पण प्रश्न पडला होता की ही दुनिया इतकी क्रूर का आहे? आपण कोणाचं काय बिघडवलं होतं? लोक इतकी संकुचित विचारसरणी का ठेवतात? मी तर इथे कोणाशी फारसं बोलतही नव्हते, तरीही हे लोक आमच्या जीवावर का उठले होते? मला वाटलं असतं तर मी माझ्या वकिलीचा वापर करून या लोकांना धडा शिकवू शकले असते. पण मला कोणतीही चुकीची वाट धरायची नव्हती. मला त्यांच्या मर्यादेचं उल्लंघन करायचं नव्हतं. मी ठरवलं होतं की हा मोहल्ला सोडून आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथं आम्हाला कोणी ओळखत नाही, जिथे आमचा कोणीही अपमान करणार नाही. दुसऱ्या दिवशी मी प्रॉपर्टी सेलरशी बोलले. माझ्याकडे इतके पैसे होते की मी एक छोटंसं घर विकत घेऊ शकले असते. पण घर शोधणं ही काही साधी गोष्ट नव्हती. त्यासाठी वेळ लागणार होता. म्हणून मी माझ्या मित्रांच्या मदतीने एका तात्पुरत्या भाड्याच्या घराची सोय केली. ते घर छोटं होतं, पण आमच्या बापलेकीसाठी ते पुरेसं होतं. आता मला मेहनत करून माझं स्वतःचं हक्काचं घर विकत घ्यायचं होतं, जिथे मी आणि बाबा सन्मानाने राहू शकू. वस्ती सोडताना बाबा आणि मी खूप रडलो. वस्तीतले लोक आम्हाला खूप विचित्र नजरेनं बघत होते. काही जणांच्या चेहऱ्यावर उपरोधिक हास्य होतं, तर काही जण म्हणत होते की आता आमच्या वस्तीतलं वातावरण स्वच्छ होईल. ही घाण अखेर निघून चालली आहे. मी त्यावेळीही शांत राहिले. ते आम्हाला घाण म्हणत होते, पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. मी बाबांना सांगितलं की आता तुम्ही घरी राहून आराम करा. आता तुमची मुलगी कमावते. आम्ही नव्या घरात आलो होतो आणि एक नवीन सुरुवात करायची होती. जुन्या सर्व कडू आठवणी मागे सोडायच्या होत्या. मी कधी कधी विचार करायचे की हे जग किती विचित्र आहे. जे लोक इतरांचे आयुष्य वाचवतात त्यांनाच हे जग जगणं कठीण करून ठेवतं. पण आता मी हळूहळू अशा कठीण केसेस सोडू लागले होते ज्या इतरांच्या आवाक्याबाहेर होत्या. ज्या खटल्यात मी प्रचंड मेहनत घेतली आणि पूर्ण प्रामाणिकपणाने त्या निरागस लोकांना न्याय मिळवून दिला, ज्यांच्यावर खोटे आरोप लावले गेले होते. जुन्या घराचा निरोप घेताना माझं मन अक्षरशः जखमी झालं होतं, कारण त्या घराशी माझ्या आयुष्यातील असंख्य आठवणी जोडल्या होत्या. मी ईश्वराकडे सतत प्रार्थना करायची की हे देवा, माझ्या वडिलांच्या अब्रूचे रक्षण कर. माझ्या वडिलांनी मला कधीच कोणाशीही फसवणूक करायला शिकवलं नाही किंवा कोणाचा अपमान करायला शिकवलं नाही. म्हणूनच मी माझ्या कामात जेवढ्या लोकांची मदत करेन त्यापैकी कोणावरही अन्याय होऊ देऊ नको याची मी काळजी घेत होते. मी देवाकडे हेही मागायचे की मला कधीही चुकीच्या माणसाची बाजू घ्यायला लावू नकोस आणि ज्यांनी माझ्या वडिलांचे मन दुखावले त्यांना सत्याचा सामना करायला शिकव. माझ्या या प्रार्थनेत इतकी तडप आणि सच्चाई होती की जणू आकाशाचे दरवाजे उघडले गेले होते. ईश्वराने माझ्या प्रार्थना लगेच स्वीकारल्या होत्या. पण
आयुष्याची परीक्षा अजून संपली नव्हती. निसर्गाला त्या जुन्या वस्तीतल्या लोकांचा आणि त्यांच्या अहंकाराचा चक्काचूर करण्यासाठी काहीतरी वेगळंच घडवायचं होतं, ज्याचा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल. आता मी एक पूर्णपणे प्रोफेशनल वकील झाले होते आणि माझे खटले मी स्वतःच हाताळत होते. मला आता कोणत्याही सिनियरची गरज उरली नव्हती. मी माझ्या नवीन घरीच एक छोटेसं पण विशेष चेंबर सुरू केलं होतं. माझे बाबा रात्रीच्या वेळी अंथरुणावर पडून आकाशातील तारे मोजत असत आणि ईश्वराकडे प्रार्थना करत असत की त्यांच्या मुलीवर लावलेल्या त्या निराधार आरोपांचे उत्तर वरून कधीतरी नक्कीच मिळेल, जे त्या पत्थरदिल माणसांचे डोळे उघडेल. दुसरीकडे मी बाबांना नेहमी समजवायचे की तुम्ही माझी काळजी करू नका. आपण आता त्या टोमणे मारणाऱ्या लोकांपासून खूप दूर आलो आहोत. मी आता अशा उंचीवर उभे होते की जिथून खाली पाहिल्यावर चौधरी काका आणि ते टोमणे मारणाऱ्या स्त्रिया मला एका खोट्या वास्तवासारख्या भासत होत्या. कारण खरी ताकद त्या चबुतरावर बसून दुसऱ्यांच्या अब्रूचे वाभाडे काढणाऱ्या लोकांच्या हातात नव्हती, तर ती ताकद आता माझ्यासारख्या एका गरीब मुलीच्या हातात आली होती, जिने आपल्या कष्टानं आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं होतं. आता शहरातले असे लोक माझ्याकडे येऊ लागले होते, ज्यांच्या केसेस घ्यायला शहरातील मोठे वकीलही हात वर करत होते. माझे आणि माझ्या वडिलांचे आयुष्य आता शांततेत आणि सुखात व्यतीत होत होतं. काळाची चक्र वेगाने फिरत होती. पाहता पाहता 5 वर्ष उलटली होती. आता मी स्वतःचं हक्काचं घर विकत घेतलं होतं आणि शहरातल्या नामांकित वकिलांच्या यादीत माझं नाव गंध जाऊ लागलं होतं. माझे बाबा खूप आनंदी होते. आता ते नेहमी मला लग्नासाठी आग्रह करायचे, पण माझं ध्येय वेगळं होतं. मला अजून मोठी मजल गाठायची होती आणि माझ्या वडिलांचं नाव अधिक उज्ज्वल करायचं होतं. आमच्या आयुष्यात आता कमालीची शांतता आणि स्थैर्य होतं. घर, गाडी, पैसा, मान सन्मान सर्व काही आमच्याकडे होतं. पण मला जाणीव होती की आता अशा लोकांशी माझा सामना होणार आहे, ज्यांना मी आणि बाबा काळाच्या ओघात विसरून गेलो होतो. ती 27 जूनची संध्याकाळ होती. मी माझ्या घराच्या चेंबरमध्ये बसले होते. माझा मॅनेजर आला आणि म्हणाला, मॅडम, मिस्टर चौधरी नावाच्या एका व्यक्तीचा कॉल आला होता. त्यांनी 6 वाजताची अपार्टमेंट घेतली होती. ते 5 मिनिटापासून बाहेर वाट पाहत आहेत. मी त्यांना आत पाठवू का? मी होकार दिला. मी एका केसच्या फाईलमध्ये मग्न होते. तितक्यात दरवाजा उघडला आणि 2 व्यक्ती संत पावलांनी आत आल्या. जशी माझी नजर समोर गेली तशी मी थक्क झाले. समोर असलेले चेहरे ओळखीचे होते, ज्यांना मी कधीच विसरू शकत नव्हते. मला विश्वासच बसेना की हे लोक इथे काय करत आहेत. पुन्हा बाबांचं मन दुखण्यासाठी आले आहेत की काय. पण जेव्हा मी त्यांचे चेहरे बारकाईनं पाहिले तेव्हा मला जाणवलं की त्यांच्या चेहऱ्यावर आता पूर्वीसारखा अहंकार नव्हता. ते दुसरे कोणी नसून आमच्या त्या जुन्या वस्तीतले चौधरी काका होते, जे प्रत्येक गोष्टीवरून मला आणि बाबांना हिनवायचे, ज्यांनी संपूर्ण वस्तीला आमच्या विरोधात भडकवलं होतं. मी त्यांना बसण्याचा इशारा केला. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही आला होता. तो तरुण होता. तो स्वतः तर साधी नोकरी करायचा, पण आपल्या घरातील स्त्रियांना नेहमी 4 भिंतीत राहण्याचा सल्ला द्यायचा. चौधरी काका आणि त्यांच्या मुलाने माझ्या समोर हात जोडले आणि त्यांना म्हटलं, मी तुम्हाला बसण्यासाठी सांगितलं आहे, हात जोडण्यासाठी नाही. तुम्ही बसू शकता. त्या दोघांनी एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि मग ते खुर्चीत बसले. माझे हात टेबलावर होते. ते मी एकमेकांत गुंफले आणि त्यांच्याकडे पाहत विचारलं, तर सांगा, कसं काय येणं झालं? चौधरी काकांचा मुलगा काहीतरी बोलायला गेला, पण त्याने मध्ये शब्द गिळले. चौधरी काकांनी काही सेकंद शांत राहून हिम्मत एकवटली आणि म्हणाले, सई बेटा, आम्हाला तुझी खूप गरज आहे. आम्ही खूप मोठ्या संकटात सापडलो आहोत. आमच्या अब्रूचा प्रश्न आहे आणि मला ठाऊक आहे की तू खूप प्रामाणिक आणि हुशार वकील आहेस. तू असे अनेक मोठे खटले सोडवले आहेत, जे शहरातल्या बड्या वकिलांनाही जमलं नव्हतं. मी विचारले, सांगा, तुमचा काय खटला आहे? त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना होती. त्यांनी पुन्हा हात जोडले आणि म्हणाले, माझी मुलगी कॉलेजवरून परतत होती तेव्हा काही मुलांनी तिची छेड काढली. तिने विरोध केल्यावर त्या मुलांनी रागाच्या भरात तिच्या बॅगेत ड्रगची पाकिटं ठेवली. ती घरी आल्यावर अर्ध्या तासातच पोलीस आमच्या दारावर आले आणि तिला अटक करून नेलं. माझ्या मुलीच्या अटकेमुळे वस्तीत आमची खूप बदनामी होत आहे. लोक म्हणत आहेत की तुम्ही तर खूप शराफतीचे गोडवे गाता. तुमच्या मुलीने हे काय कृत्य केलं? पण हे सगळं खोटं आहे. मला माहीत आहे की माझी मुलगी निर्दोष आहे.
तिला त्या मुलांनी जाळ्यात अडकवलं आहे. मी शहरातल्या अनेक मोठ्या वकिलांकडे गेले, पण कोणालाही आमचा खटला घ्यायचा नव्हता. मग कोणीतरी मला रणजित वर्मा यांची मुलगी सई वर्मा हिच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. मी तुला ओळखतो आणि मला सगळं काही आठवतंय की मी कशा प्रकारे तुला आणि तुझ्या वडिलांना बदनाम केलं होतं. बेटी, आज तू माझा खटला नाही घेतला तर मला दुःख होणार नाही, कारण आम्ही तुमचे खूप अपमान केले आहेत. पण कृपया माझ्या मुलीला वाचव. मी जे काही शब्द तुझ्याबद्दल वापरले होते तसंच आता लोक माझ्या मुलीबद्दल बोलत आहे. तेव्हा मला जाणवते की एका बापाला मुलीला बदनाम केल्यावर कसं वाटतं. आज मला खूप पश्चाताप होतोय. त्यानंतर चौधरी काकांचा मुलगा विनय बोलला, मॅडम, बाबा बरोबर बोलताय. वस्तीतल्या लोकांनी तुमचा आणि तुमच्या वडिलांचा खूप अपमान केला होता. आम्ही तुम्हाला वस्तीतून काढणारच होतो, पण तुम्ही स्वतःहून घर सोडलं. कदाचित तुम्ही ते घर कधीच सोडलं नसतं, पण आम्ही तुम्हाला तसं करण्यास भाग पाडलं होतं. मी सुद्धा तुमची माफी मागतो. प्लीज आमची मदत करा, कारण आता तुम्हीच आमचा शेवटचा आधार आहात. मी त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकून घेतलं आणि त्यानंतर मवाळ सुरात म्हटलं, आज मला ईश्वराच्या न्यायाचं नवल वाटतं. एक पिता म्हणून तुम्ही आहात जे आज माझ्यासमोर हात जोडून बसले आहात, स्वतःच्या चुकांची माफी मागत आहात. आणि एक माझे वडील आहेत ज्यांची परिस्थिती आज इतकी बदलली आहे की ते आज ताटमाने न जगताय. आज माझ्या वडिलांनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही, कधीच कुणाला अपमानित केलं नाही आणि सर्व काही शांतपणे सहन केलं. सध्या मी तुम्हाला काहीच बोलणार नाही. जेव्हा तुम्ही मला टोमणे दिले होते तेव्हा मी फक्त एक मुलगी होते, पण आता मी एक वकील आहे आणि वकिलाचा धर्म न्याय मिळवून देणे असतो, सूट घेणं नाही. जर तुमची मुलगी निर्दोष असेल तर मी तिला नक्कीच न्याय मिळवून देईल. तुमची मुलगी सही सलामत तुमच्याकडे परत येईल, माझ्यावर विश्वास ठेवा. त्यानंतर मी चौधरीच्या मुलीला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली. तिचा खटला मी इतक्या समंजसपणे आणि प्रामाणिकपणे लढला की तिला मी वाचवलं. कोर्टात मी सिद्ध केलं की चौधरीच्या मुलीच्या बॅगेत ड्रग्ज मुद्दाम ठेवले गेले होते. CCTV फुटेज, कॉलेजचे रेकॉर्ड्स आणि मोबाईल व्हिडिओच्या माध्यमातून सत्य समोर आले. खरे गुन्हेगारांना शिक्षा झाली आणि चौधरीच्या मुलीची सन्मानाने निर्दोष मुक्तता झाली. पण कोर्टाच्या बाहेर ज्या दिवशी हा निकाल लागला त्या दिवशी आमच्या जुन्या वस्तीतले जवळजवळ सर्वच लोक तिथे जमले होते. तेच लोक जे मला आणि माझ्या वडिलांना वाईट समजत होते आणि हिणवत होते. चौधरी काका आपल्या मुलीला पाहून खूप आनंदी झाले होते. त्यांच्या डोळ्यातही अश्रू होते. पण त्यांनी तिथे सर्वांसमोर एक महत्त्वाची गोष्ट बोलून दाखवली. ते म्हणाले, आम्ही नेहमी असा विचार करायचो की मुलींना शिकवल्याने इज्जत जाते, पण आज समजले की मुलींना शिकवल्याने तर इज्जत वाचते. आपण स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे. त्यांना घराच्या चार भिंतीत बंदिस्त न ठेवता त्यांना स्वातंत्र्य दिले पाहिजे. कोर्टाच्या बाहेर उभा असलेले वस्तीतले लोक मला शर्मेनं मान खाली घालून पाहत होते. त्या दिवशी माझे बाबाही माझ्यासोबत होते. हा एक खूप मोठा खटला होता आणि त्यात आरोपी मुले श्रीमंत घराण्यातील असल्याने बाहेर मीडियाचीही मोठी गर्दी होती. तितक्यात एक मीडिया रिपोर्टर माझ्याकडे आली आणि माईक माझ्या दिशेने धरून म्हणाली, सई, आज तुमची गणना शहरातील सर्वात चर्चित वकिलांमध्ये केली जाते. तुम्ही गेल्या 5 वर्षात अनेक कठीण खटले जिंकले आहेत. सर्वात आधी आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या या यशाचे श्रेय तुम्ही कुणाला देता. आज बोलताना मला कसलीही भीती वाटत नव्हती. उलट मला पूर्ण जगासमोर माझ्या वडिलांचे कौतुक करायचे होते आणि ज्या माणसालाही हे सांगायचं होतं जी माझ्या वडिलांना सोडून निघून गेली होती. जर आज त्या जिवंत असतील तर त्यांनी माझे हे शब्द नक्कीच ऐकले असतील. माझी प्रगती पाहिली असेल तर स्वतःला त्यांनी किती थोर माणसाला सोडून दिलं याचा त्यांना पश्चाताप झाला असेल. मी रिपोर्टरला सांगितलं की जर मला एका व्यक्तीचे नाव घ्यायचं असेल तर मी कसलाही विचार न करता माझ्या वडिलांचं नाव घेईन. त्यांनी आयुष्यात अनेक संकट सोसली, दुःखाचे डोंगर पाहिले, लोकांचे टोमणे सहन केले, पण माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यापासून ते कधीही मागे हटले नाहीत. त्यांनी माझ्यासाठी अहोरात्र कष्ट केलं, मला शिकवलं आणि आज या काबिल बनवलं. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकते. प्रत्येक माणूस फक्त माझं यश पाहतो. माझ्या वडिलांचा तो अफाट संघर्ष कोणाला दिसला नाही. मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा आम्ही त्या जुन्या वस्तीत राहायचो आणि लोक म्हणायचे की मुलीला इतकी मोकळी का दिली आहे. तेव्हा माझे बाबा हसून म्हणायचे की मी माझ्या मुलीला मोकळीक नाही तर तिच्या स्वप्नांना भरारी घ्यायला पंख देत आहे. जर मी आज इथे आहे तर फक्त आणि फक्त माझ्या वडिलांमुळे आहे. तेव्हा रिपोर्टरनं विचारलं की कधी असा वेळ आला होता की
समाजाच्या दबावाखाली येऊन तुमचे वडील हार मानतील? मी अतिशय आत्मविश्वासानं उत्तर दिलं, नाही. खरं तर अनेकदा मी खचले होते, पण माझे बाबा कधीच खचले नाहीत. ते नेहमी म्हणायचे की जे लोक आज तुझ्या पाठीमागे कुत्सित बोलतायत तेच लोक उद्या तुझा आदर्श घेतील. त्यांची हीच एक गोष्ट माझी सर्वात मोठी ताकद बनली. आई नसताना त्यांनी मला तिची कधीच उणीव भासू दिली नाही. तेच माझे सर्वस्व होते. रिपोर्टरने शेवटचा प्रश्न विचारला की करिअरमध्ये तुम्ही काय शिकलात? मी उत्तर दिलं, मी हेच शिकले, कुणाचंही स्वप्न मोठं किंवा लहान नसतं. जर कुटुंब खंबीरपणे पाठीशी उभं राहिलं तर समाजाची टीका हळूहळू शांत होते. आणि माझ्यासाठी माझे वडील हेच माझं कुटुंब आहे. रिपोर्टरने आम्हाला वडिलांसोबत काही फोटो काढण्याची विनंती केली. मी बाबांना जवळ घेतलं आणि भरपूर फोटो काढले. आज मला जगातील सर्वात नशीबवान मुलगी वाटत होतं. मी बाबांना मिठी मारून म्हणाले, बाबा, लोक म्हणतात की मी अनेक मोठे खटले जिंकलेत, पण माझी खरी मोठी जीत त्या दिवशी झाली होती ज्या दिवशी तुम्ही माझा हातात हात घेऊन आत्मविश्वासाने म्हटले होते की माझी मुलगी एक दिवस मोठी वकील होईल. जर त्या दिवशी तुम्ही साथ सोडली असती तर आज ना हा काळा कोट असता ना ही ओळख. बाबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले होते. कोर्टाच्या बाहेर जमलेली गर्दी, पोलीस आणि वकील सर्वजण आमच्याकडे आदराने पाहत होते. काल जे लोक मला आणि बाबांना वाईट म्हणत होते, आज त्यांच्या ओठांवर आमची स्तुती होती आणि डोळ्यात अपराधीपणाची भावना होती. या कथेच्या माध्यमातून मला त्या सर्व पालकांना हा संदेश द्यायचा आहे की जे समाजाच्या भीतीने आपल्या मुलींच्या स्वप्नावर गदा आणतात, लक्षात ठेवा, समाजाची टोमणे काही दिवसांचे असतात, पण तुमच्या मुलीचे यश आयुष्यभर दिसते. आपल्या मुलींना थांबू नका, त्यांना साथ द्या. कदाचित तीच मुलगी उद्या संपूर्ण समाजाची इज्जत वाचवेल. वस्तीतले तेच लोक आता आम्हाला पुन्हा जुन्या घरी बोलवू लागले होते, पण आता तिथं परत जाणे शक्य नव्हतं. बाबांचं म्हणणं होतं की आता आपण ही मेहनत आणि कष्टाने कमावलेली प्रगती सोडून जुन्या वस्तीत राहायला जाणार नाही, पण तुझ्या कलेने तुला अशा प्रकारे आदर्श निर्माण करायचा आहे की वस्तीतल्या लोकांनी मुलींना चार भिंतीत बंद न ठेवता त्यांना मुक्तपणे आकाशात झेप घेऊ द्यावी. काही काळानंतर मी शहरात एक मोफत कायदेशीर सल्ला केंद्र सुरू केलं, जिथे गरीब आणि गरजूंना विनामूल्य मदत मिळते. मी शाळा कॉलेजात जाऊन विद्यार्थ्यांना भेटते आणि त्यांना सांगते की आपली स्वप्न इतकी प्रबळ बनवा की लोकांना आपली विचारसरणी बदलण्यास भाग पाडावे लागेल. हळूहळू त्याच वस्तीत जिथे मुलींच्या शिक्षणावर प्रश्न उठायचे, तिथे आता अनेक मुली डॉक्टर, इंजिनियर आणि पोलीस बनण्यासाठी सज्ज होत आहेत. एक दिवस माझे बाबा त्याच जुन्या वस्तीत गेले, तेव्हा तेच लोक जे कधी टोमणे मारायचे आता आदराने उभं राहून म्हणतात, बघा, सई मॅडमचे वडील चाललेत. माझे बाबा काहीच बोलत नाहीत, फक्त आकाशाकडे बघून स्मित हास्य करतात. मित्रांनो, या कथेवरून तुम्हाला काय शिकायला मिळालं? तुम्ही कधी तुमच्या स्वप्नांसाठी समाजाच्या टीकेचा किंवा कठीण प्रसंगाचा सामना केला आहे का? असेल तर नक्की कमेंट्समध्ये कळवा. मित्रांनो, समाजाची टीका ही काही काळापुरती असते, पण तुमच्या जिद्दीने मिळवलेलं यश हे आयुष्यभर टिकतं. कोणतीही चारित्र्य हे समाजाच्या गप्पांवर नाही तर त्याच्या कर्मावर ठरत असते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या स्वप्नांना कष्टाची जोड द्या, कारण जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचता तेव्हा तुम्हाला कमी लेखणारे लोक तुमचेच कौतुक करण्यासाठी आपली नजर झुकवून उभे असतात. तर मित्रांनो, ही होती सईची जिद्द आणि तिच्या संघर्षाची यशोगाथा. समाजाने दिलेली दुःख आणि टोमण्यांना सईनं आपल्या कर्तृत्वानं कसं उत्तर दिलं हे आज आपण पाहिलं. तुम्हाला सईची ही गोष्ट कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो मित्रांनो, तुम्ही ही प्रेरणादायी कथा कोणत्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात हे मला प्लीज कमेंट करून सांगा. मला तुमच्याकडून जाणून घ्यायला खूप आवडेल. अशाच सत्य आणि प्रेरणादायी घटनांसाठी ट्रू स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही कथा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन थरारक कथेसह. तोपर्यंत पाहत रहा ट्रू स्टोरी. धन्यवाद.